2 वर्षानंतर का होईना आज भाजपच्या मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले। महादेव जानकरांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। धनगरांना एसटी मध्ये आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। महादेव जानकर आपल्या बरोबर आहेत। इतकी वर्ष लोकांबरोबर तुम्ही लढत होतात, तुमच्या समाजाचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतात। आता आमदार म्हणून झाल्यानंतर लगेच तुम्हाला मंत्रिपद ते सुद्धा कॅबिनेट मंत्रिपद मिळाले। अर्थातच सगळ्यात पहिली काय प्रतिक्रिया आपली? मी प्रथम मोदी साहेब, अमित शाह, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय आमचे रामसाहेब दानवे पाटील साहेब यांचं मी पहिलं आभार मानतो की ह्यांच्या संधीमुळं माझ्यासारख्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि ज्या मुंडे साहेबांनी आम्हाला त्या प्रभावाच्या युती करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचं स्वप्न साकार करण्यासाठी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामागं शेतकरी असेल, गोरगरीब असेल, उपेक्षित समाज असेल, बहुजन समाजाचा न्याय हक्काची लढा लढण्यासाठी जेवढं संविधानाच्या माध्यमातून करता येईल तेवढं आम्ही पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करू आणि महाराष्ट्राच्या जनतेत विश्वास पैदा करून हे सरकार कामयाबी कसं होईल याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू। अर्थात आता अपेक्षा वाढल्यात लोकांच्या आणि मुख्य मुद्दा हाच आहे की धनगर समाजाचं आरक्षण। तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगू इच्छितो की 67 वर्षात ज्या काँग्रेसने या समाजाला घोळत ठेवलं ती वेळ न येता या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि आम्ही त्या दृष्टीनं या सरकारवर हे करण्याचा प्रयत्न करू। मला आशा आहे की हे सरकार धनगरांना, तत्सम जातींना आरक्षण, आदिवासीच्या आरक्षणाला हक्का न लावता धनगर समाजाला एसटीची सवलत देण्यासाठी कटिबद्ध राहील। आज खूप मोठा सोहळा इथे पार पडला, तुमच्याबरोबर तुमची आई सुद्धा आलेले आहेत, काय सांगाल? माझी आई आहे, मी गेली 27 वर्ष घरी गेलो नाही। ज्या आईनं मला कष्टानं मोठं करण्याचा प्रयत्न केला, इंजिनियर केलं आणि या देशाच्या राजकारणासाठी मला फुल टाईम दिलं, त्या आईचा आधार घेण्यासाठी आईची आशीर्वादाच्या माध्यमातून माझ्या शपथविधी देखील मी माझ्या आईचा उल्लेख केला। त्यामुळं मी आईवर प्रेम करणारा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे। तिच्या आशेनंच मला या देशाची सत्ता करण्याची सेवा मिळो असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। आई, तुम्हाला छोटासा प्रश्न आहे। तुमचा मुलगा तुम्हाला लहानच असणार आहे पण आता ते कॅबिनेट मंत्री झालेले आहेत, काय सांगाल आई? शुभेच्छा म्हणावं, शुभेच्छा म्हणावं, शुभेच्छा। आनंद झाला। एकंदरीत आपण बघितलं की आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा आहे की त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये आणि जानकरांबरोबर त्या या ठिकाणी शपथविधीला आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।